एक सुशिक्षित व भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख म्हणून शेतकरी म्हणून इथं आलो आहे आणि माझं सोयाबीन 4,000 ते 4200 रुपयाच्या भावानं आज खपत आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही विचार करा, 4200 रुपयामध्ये दुप्पट नफा म्हणजे काय? पेस्टिसाइडचे भाव, DAPचे खताचे भाव आणि बॅगचे भाव आणि मजुरीचे भाव याचा जर विचार केला तर कोण्या अर्थानं तुम्ही दुप्पट नफा देणार आहे? म्हणजे तुम्ही त्यावेळेला दिलेलं आम्हाला चॉकलेट होतं की काय असं आम्हाला स्वतःला वाटत आहे. दुर्दैव आहे की मी माझ्या 18 वर्षापासून जेव्हापासून माझं मतदान पडलं तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. ही माझी चूक झाली का? आता भारतीय जनता पार्टीला मतदान द्यायचं नाही आणि मी माझ्या बूथ प्रमुखाचा राजीनामा देत आहे. विदर्भाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आपत धर्म तापत धर्म यामध्येच गुंग आहे. लोकांचे पक्ष फोडणं यामध्येच राजकारणामध्ये गुंग आहे. विदर्भाच्या शेतकऱ्याकडे आपलं संपूर्ण दुर्लक्ष आहे. त्या सत्तेमध्ये तुम्ही गोड बंगाल शिवाय बोलत नाही, दुसरं काही नाही. प्रत्येकाला चॉकलेट आणि चॉकलेट दिल्या पडता तुमचं दुसरं कुठलंही काम नाही. तुम्ही सत्तेमध्ये येऊ नये. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्ही आयुष्यभर सत्तेमध्ये येऊ नये. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा कधी सत्तेमध्ये येऊ नका, कारण विदर्भाचा शेतकरी तुमच्यामुळे लयाला चालला.